हरितालिका, गौरी, गणपती हे सण आले की लहानांपासून थोरांपर्यंत अगदी उत्साह येतो. काय काय तयारी करायची, काय काय सजावट करायची ह्याची अगदी धामधूम सुरू होते. बाजारपेठासुद्धा आरास करायच्या सामानांनी अगदी सजलेल्या असतात. असं सगळीकडे अगदी उत्साही वातावरण असतं. आज आपण या सणांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने काय महत्त्व आहे ते बघूया. या पूजेसाठी लागणारी पत्री ही या दिवसात होणाऱ्या आजारांवर उपयोगी पडणाऱ्या वनस्पतींची असते. या वनस्पतींची सगळ्यांना ओळख व्हावी, त्या वनस्पतींचा घरामध्ये वापर असावा ह्यासाठी ही पत्री. या पत्रीमध्ये दुर्वा, तुळस, आघाडा, बेल, रुई, अर्जुन, पिंपळ, जाई, डाळिंब, कण्हेर, मारवा, धोत्रा, माका, मधुमालती, केवडा अशा अनेक वनस्पती असतात. या ऋतूमध्ये वातपित्त वृद्धी असते. आपलं इम्युनिटी आणि बल कमी झालेलं असतं. आपल्याला या ऋतूमध्ये वेगवेगळे व्हायरल आजार, वेगवेगळे इन्फेक्शन्स किंवा पोटाचे आजार होतात. ह्या सगळ्यावर गुणकारी ठरणाऱ्या अशा वनस्पतींचा समावेश पत्रीमध्ये केलेला असतो. पत्री वाहण्यामागे आपल्याला या वनस्पतींची ओळख व्हावी आणि त्याचा आपण आपल्या स्वास्थ्यासाठी उपयोग करावा हा उद्देश आहे. गणपतीला अतिशय प्रिय असणारी दुर्वा विशेष महत्त्वाची आहे. दुर्वा ही उष्णतेवर किंवा दाह याच्यावर अतिशय गुणकारी वनस्पती आहे. ताप, त्वचेचा होणारा दाह, अंगाचा होणारा दाह, मूत्रविकार, नाकातून होणारा रक्तस्राव, मासिक पाळीच्या वेळेला जास्ती प्रमाणात होणारा स्राव, मूत्रविकार, वर्षा ऋतूमध्ये त्वचेचे होणारे वेगवेगळे ॲलर्जिक स्वरूपाचे आजार, रक्तशुद्धी या सगळ्यासाठी दुर्वा अतिशय गुणकारी आहे. पूजेमध्ये दाखवले जाणारे पंचामृत, दूध साखर, गूळ खोबरं हे सगळे नैवेद्य आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयोगी आहेत. या ऋतूमध्ये आपला अग्नी मंद असतो हा विचार करूनच उकडीचे मोदक किंवा भाकरी भाजीचा नैवेद्य गौरी गणपतीमध्ये दाखवला जातो. नैवेद्य दाखवत असताना केळीच्या पानावर वाढलेला नैवेद्य यामुळे आपलं आरोग्य तर जपलं जातंच, पण त्याचबरोबर आपलं मनही हे बघून प्रसन्न आणि तृप्त होतं. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, चटण्या, कोशिंबिरी यामुळे आयुर्वेदाने जे सांगितलं आहे त्यानुसार षड्रसयुक्त आहार या दिवसात घेतला जातो. घरातल्या लहानांपासून थोरांपर्यंत सगळेजण उत्साहाने गौरी गणपतीच्या सजावटीत सामील होतात. या सगळ्यामुळे कौटुंबिक जिव्हाळा, सामंजस्य हे जपलं जातं. या सजावटीमुळे उत्साह, आनंद आणि कल्पकतेलासुद्धा वाव मिळतो. देवापुढे लावलेली समई, निरांजन, उदबत्ती, धूप या सगळ्यामुळे वातावरणात आपोआपच सात्विकता येते आणि आपलं मनही सात्विक आनंदाने, उत्साहाने भरून जातं. गणपती बाप्पा मोरया. आपण हे सण आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी साजरे करूया. आयुर्वेद फॉलो करा, निरोगी राहा.